आजच्या ठळक बातम्या. मोंथा चक्रीवादळाने टेन्शन वाढवले, शेतकरी आणि मच्छीमार संकटात. रोहा कुंडलिका तीरावर हजारोंच्या उपस्थितीत छठपूजा. पन्हाळे काजी लेणी पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ, मात्र सुविधांचा अभाव. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची LIC कार्यालयावर धडक. माझगावच्या सरपंच दीपाली पाटील यांचा ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मान. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. राज्यात पुन्हा एकदा अस्मानी संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ सक्रिय झाले आहे, तर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे पुढील 24 तासात राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मोंथा चक्रीवादळ 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या काकीनाडा किनारपट्टीला आदळण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागातही पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. रायगडचा रोहा कुंडलिका तीरावर 27 ऑक्टोबर सायंकाळी आणि 28 ऑक्टोबरच्या सकाळी सूर्य उगवण्या अगोदर छठ पूजेचे आयोजन केले गेले. 2 दिवस उत्तर भारतीयांच्या छठ पूजेला अतिशय महत्त्व असते. यावेळेस हजारोंच्या संख्येने सर्व उत्तर भारतीय एकत्र येऊन सूर्य उपासन आणि महापर्व छठ पूजन मोठ्या भक्तिभावाने करतात. या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे पती आपल्या डोक्यावर विविध प्रकारची फुलं, फळे, मिठाई आणि उसाच्या दांड्याची मौली हे सर्व एका मोठ्या भांड्यात ठेवून आपल्या डोक्यावर घेऊन कुटुंबाचं रक्षण करण्याकरता नदी किनारी या सर्व वस्तूंची विधिवत मनोभावे पूजन करून नदीमध्ये उभे राहून सूर्यदेवाला जल अर्पण करून छठपूजा संपन्न केली जाते. अशाच पद्धतीने आज रोहामध्ये कुंडलिका नदी तीरावर भक्तिमय वातावरणात छठपूजा संपन्न होत असल्याचे आपणास पाहायला मिळत आहे. पन्हाळे काजी लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढता असला तरी लेणी परिसरात कोणत्याच प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने आलेल्या पर्यटक, इतिहासप्रेमी, अभ्यासकांची सोयीसुविधांच्या कमतरतेमुळे मोठीच गैरसोय होत आहे. या ठिकाणी पर्यटकांचा, इतिहासकांचा आणि अभ्यासकांचा येण्याचा सतत ओघ वाढत असला तरी रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. प्रत्येक लेण्यांच्या ठिकाणी माहिती दर्शवणारे माहितीपटाचे फलकही उभारण्यात आलेले नाहीत. एखाद्याला लघुशंका करायची झाल्यास येथे स्वच्छतागृहाची सोय नाही. खानापानाची सुविधा देणारे एखादे उपहारगृह नाही. गुगलवर माहितीसाठी सर्च मारायचे झाल्यास येथे नेट कनेक्टिव्हिटी देखील मिळत नाही. उदयसिंह महादेव जगताप, मी पुण्यावरून आम्ही 30 पर्यटक या लेणी बघण्यासाठी आलेलो आहोत. या लेणी पाहण्याकरता छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये या लेणींमध्ये ज्या असुविधा मला आढळलेल्या आहेत त्या म्हणजे अशा आहेत की महिला वर्गासाठी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा इथं केलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे जे लेण्यांचं जे संवर्धन केले पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीला तो वारसा जपला गेला पाहिजे, त्या सुविधा मला इथं दिसत नाही आहेत. आणि महिला वर्ग असू द्या किंवा पुरुष वर्ग असू द्या, या दोन्ही वर्गांसाठी कोणत्याही सुविधा इथं दिसत नाही आहेत. आपल्या पुढच्या पिढीला आपण काय वारसा देणार आहोत? या सुविधा जर आपण केल्या, या सुविधांचं आपण संवर्धन जर केलं तर नक्कीच आपलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते साकार होईल, यात शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा म्हणजेच LICचा वापर केलाय. LICवर दबाव आणून अदानीच्या कंपन्यांमध्ये 33,000 कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले आहे. एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधे लाखभर रुपयाचेही कर्ज दिले जात नाही. याचा निषेध करण्यासाठी तसेच तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात LIC कार्यालयावर धडक दिली. यावेळी LIC अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावे अशी मागणी केली. खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माझगावच्या थेट सरपंच दीपाली नरेश पाटील यांना महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन सांगली येथे करण्यात आले होते. दीपाली नरेश पाटील या थेट सरपंच म्हणून मोठ्या फरकाने निवडून आल्या आहेत. सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात करून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येऊन शाळांची प्रगती आणि विद्यार्थीपट संख्या वाढली जाईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा, स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा आणि मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान यावर लक्ष केंद्रित केले गेले. नागरी सुविधा यांच्याबरोबर ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थ यांच्या सूचनांचे पालन करण्यात येत आहे. ग्रामसभा तहकूब होणार नाही याची दक्षता घेतली गेली. अनेक सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीत विकास केला आहे. त्यांच्या या अभिनव कल्पना आणि ग्रामीण महाराष्ट्रातील गावखेडी आणि ग्रामस्थांबद्दल असलेल्या प्रेमापोटी त्यांनी केलेल्या ग्रामविकासाचा समाजसेवेचा गौरव म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.